व्हिडिओ घ्या. चालू केलंय ना? चला एक मिनिट. वंदे मातरम मित्रांनो मी आज आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गड हिंग्लज गाव आहे. तिथे आपले साथीदार आहेत जनता सरकार मोर्चाचे हनीफभाई. तर आज इथं येण्याचं कारण त्यांचं जे घर आहे हे बँकेने 8 महिन्या अगोदर त्यांच्या घराला टाळा लावलेला आहे आणि लॉक केलेलं आहे. तर हे एक यांनी कर्ज घेतलेलं होतं मेघमा फायनान्स या बँकेकडून आणि ती बँक बंद होऊन कधीच जमाना झाला. त्यांनी 2-3 बँकेला टेकओव्हर करून ते दिल्याचं दाखवलं चुकीच्या पद्धतीने आणि एकतर्फी ऑर्डर आणून त्यांच्या घराला असं चुकीच्या पद्धतीने बघा लॉक लावलंय, सील लावलंय. बघा इकडे आज 8 महिने झाले की घराला बघा हे कसं लॉक लावलं, कसं इथं आतमध्ये गवत वगैरे वाढलेलं आहे. तर आज आपण जनता सरकार मोर्चाच्या वतीने आज यांचं घर आपण परत करणार आहेत. या हो दादा या आता. भारत की ओंकार है, जनता ही सरकार है. वंदे मातरम, वंदे मातरम. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. भारत की ओंकार है. बघा कशा पद्धतीने हरामखोर बँकवाली चुकीच्या पद्धतीने लोकांचे प्रॉपर्टी हडप करायला लागले. तर प्रत्येकाला मी सांगतो जागरूक व्हा. अशा पद्धतीने 2000 सगळ्यांच्या घराला लागणार आहे. सगळ्यांचे घर हे निलाम करणार आहेत बँकवाले. त्याच्यामुळं अशा पद्धतीत कुणावरती अन्याय अत्याचार होत असेल चुकीच्या पद्धतीने तर नक्की आपण जनता सरकार मोर्चासोबत संपर्क साधा. या इकडे घ्या आपलं दाखवा. हे बघा हे कशा पद्धतीने सील लावलेलं आहे. चलो आणि घोषणा द्या. भारत की ओंकार है, जनता ही सरकार है. भारत की ओंकार है, जनता ही सरकार है. वंदे मातरम, वंदे मातरम. बघा मित्रांनो बघा काय कंडिशन झाली घरामध्ये. बाहेरची लोक स्क्रूड्रायव्हर नाही आणला. नंतर तुडू त्याला स्क्रूड्रायव्हर 2 मिनिटात तुटल. चला तुटलं की चला भारत की ओंकार है, जनता ही सरकार है. वंदे मातरम, वंदे मातरम. या हनीफभाई बोला तुमचं मनोगत व्यक्त करा. आज आपल्या सोबत आहेत जनता सरकार मोर्चाच्या वतीने हनीफभाई यांचं घर होतं. काय हनीफभाई तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय आता तुम्हाला? जनता सरकारच्या मोर्चाच्या आधारे माझं घर मला मिळालेलं आहे. बरं जरा हिस्ट्री सांगा तुमची कशी कशी झाली बँकेच्या ह्याने. कधी लोन घेतलं होतं तुम्ही? 2015 मध्ये लोन घेतलं होतं मॅग्मा फायनान्सचं. बरं त्याच्यानंतर त्यांनी टेकओव्हर केलं रिलायन्सला. हां पुनावाल्यांचा रिलायन्सनं RCM हा. असं 4-5 कंपन्या केल्या की आम्हाला ते माहिती नाही. म्हणजे बँक एकच आणि 4-5 जणांनी टेकओव्हर करून घेतले हे आम्हाला काय माहिती नाही. म्हणजे थोडक्यात असं धरून चाला की या लोकांनी अशी रीत लावली की कोर्टाला देखील दिशाभूल केली. थोडक्यात असं म्हणायलाही हरकत नाही की बाई एक आणि 4-5 नवरे. बरोबर याच्यात चुकीचं काही कुठल्या परिस्थितीत नाहीये. तर ही एक बँक आणि 4-5 जणांना परस्पर विकून यांचं घर परस्पर पद्धतीने हडप करणं, लॉक लावणं हे चुकीचं काम आहे. तर मला हे म्हणायचं की अशा पद्धतीने जर भारतात
महाराष्ट्रात कुठेही जर अशा कोणावरती अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही जनता सरकार मोर्चासोबत संपर्क साधा. जनता सरकार मोर्चासोबत संपर्क साधण्यासाठी तुम्हाला मी माझं नाव सांगतोय. माझं नाव आहे दत्तात्रय कानडे. माझा मोबाईल नंबर सांगतोय तुम्हाला 9657316200. आणि येणाऱ्या काळात जर तुम्हाला तुमचं उद्या घरदार वाचवायचं असेल, तुमचे लेकरबाळ वाचवायचे असतील, जर तुम्हाला तुमची पुढची पिढी वाचवायची असेल, तुमचं गाव वाचवायचं असेल, तुमचा जिल्हा वाचवायचा असेल, तुमचं राज्य वाचवायचं असेल, तुमचा देश वाचवायचा असेल तर तुम्हाला जनता सरकार मोर्चासोबत जुळणं गरजेचं आहे. कारण एवढं मोठं आपल्या देशावरती संकट आहे आणि हे संकट कोणत्या आपल्या देशातल्या कुणावरून नाही तर हे बाहेरून काही लोकांमार्फत आपल्यावरती अत्याचार अन्याय चालू आहे. आणि त्या लोकांचं षडयंत्र आहे की न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे एक, आणि ती न्यू वर्ल्ड ऑर्डर आपल्या भारताला लागू आहे. आणि या न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या माध्यमातून 2030 पर्यंत असा भारत बनवण्याची त्या लोकांची इच्छा आहे की कोणाकडे काहीही नसणार तरी जनता सुखात असणार. आणि 2030 पर्यंत त्यांना 79% डिपॉप्युलेशन करायचं आहे. म्हणजे 79% लोक पूर्ण संपवायचा पूर्णपणे हा प्लॅन आहे. तर आज जर तुम्ही जागरूक नाही झाले, समजूतदार नाही झाले तर कुणीही यातनं वाचणार नाहीये. आता एक थोडक्यात उदाहरण घ्या. 2020 पासून ही न्यू वर्ल्ड ऑर्डर चालू झालेली आहे तर 2030 पर्यंत 10 वर्षासाठी राहणार आहे. 2020 मध्ये पहिला कोरोना आणला आणि कोरोना आणल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष घरात बंद केलं. त्यानंतर जी वॅक्सिन दिली त्या वॅक्सिनमुळे आज आजूबाजूला तुम्हाला लोक टपकताना दिसत आहेत. अटॅक, पॅरेलिसिस, कॅन्सर. आज 100 वरून जे माणसाचं 60 वर्षावर वय आलं हे कशामुळे आलं? हे सगळं तुमचं खाणं पिणं बदलवून टाकलं. आणि आज जे आपल्या इथं शेतीला लागणारं सगळं साहित्य येतंय, जे आपले पहिले गावरान बी होते हे या लोकांनी सगळे पळवून नेले आणि आपल्याला हायब्रिड बीज दिले. जे आपल्याला आज युरिया, पेस्टिसाईड जे फवारण्या लागत आहेत हे सगळ्या ते लोक पुरवत आहेत. आज जे आपल्या इथं जेवढ्या फार्मा कंपन्या आहेत, जे मेडिकलची औषधी गोळ्या येतात, ह्या सगळ्यात त्यांच्यापासून प्लॅन होतोय. आज कुठली तरी एखादी गोळी अशी दाखवा की त्याच्यापासून माणूस नीट होत असेल. प्रत्येक गोळीने कॅन्सर होतोय दादा पोटात. जे आज आपल्याला कंपन्यामार्फत ज्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या शरीरासाठी घातक आहेत. जे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे ते आपल्यासाठी सर्व तज्ज्ञ आहे. आणि ह्या जे लोक आहेत ज्याच्याबद्दल मी बोलतोय तर ह्या लोकांचा प्लॅन आहे की जी आत्ताची व्यवस्था आहे आणि जी अगोदरची व्यवस्था होती, जी सृष्टी आहे, ही सृष्टी आपला परमेश्वर चालवतो, परमपिता परमात्मा. तो कुणीही बघितलेला नाही, त्या आधारावर चालतो. हिवाळ्यात थंडी पडणार, उन्हाळ्यात ऊन पडणार, पावसाळ्यात पाऊस येणार. तर हे परमेश्वराच्या दयेने नैसर्गिक होत आहे. पण ही लोक, यहुदी लोक आहेत, ही लोक सांगतात की बाबा आता तुम्हाला परमेश्वराची गरज नाही, ह्याच्यापेक्षा बेटर आणि चांगलं आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तसं ते आपल्याला द्यायला लागले. एवढंच काय की पहिलं त्यांचं म्हणणं आहे की बाबा अन्न उगवायला जमीन लागते आपलं म्हणणं आहे, पण त्यांचं म्हणणं आहे अन्न उगवायला जमीन सुद्धा लागत नाही. तर ते आपल्याला तसं देऊन राहिले. तुम्ही ऐकलं असेल फायबरचे तांदूळ, फायबरची हड्डी. आता जे सध्याच्या परिस्थितीत दूध आलेलं आहे, कुठलं दूध आहे ते तुकाराम मुंडे सारखे माणसं बाहेर काढायला लागलेत, त्यांना टिकू देत नाहीत, त्यांची बदली होते. बरोबर? तर अशा लोकांचं आपल्याला गरज आहे आणि असे लोक काम करणारे लोक पाहिजे. तर समजून घ्या आणि जनता सरकार मोर्चासोबत जुडा. तसंच हे बँकिंगच्या माध्यमातून खूप मोठी लूट चालू आहे की ती लूट कशी आहे की तुम्हाला या बुकच्या माध्यमातून कळेल. आज जेवढेही काही रुपये चालू आहेत मार्केटला हे सगळे एक फॅट करन्सी आहे आणि ही नकली करन्सी सध्या मार्केटला चालू आहे. त्याचं प्रूफ या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते RBI कडून काढलेल्या काही RT आहेत. तर जर ज्याला कुणाला अशी समस्या आली असेल त्यांनी जनता सरकार मोर्चासोबत जोडा आणि हे नक्की समजून घ्या विषय काय आहे. जय हिंद, जय भारत. भारत की हुंकार है, जनता ही सरकार है. भारत की हुंकार है, जनता ही सरकार है. धन्यवाद मित्रांनो.